शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी. होय शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात पुन्हा वाढ होण्याची शक्यता. होय शेतकरी मित्रांनो, नेमकं कोणते कारण आहे, कोणत्या कारणामुळे कापसाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते, जाणून घेऊ आपण सविस्तर बातमी. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सुरुवात करतोय. पुढे पावते पण दाखवणार आहे, ताजे कापूस भाव पण दाखवणारे व्हिडिओ पूर्ण बघा. एकदा मित्रांनो, ही बातमी सांगतो की सोयाबीनमध्ये वाढ, कापूस दर स्थिरावले, मक्याचा भाव दबावातच, शेवगा दरात नरमाई तर तुरीच्या दरात सुधारणा. मित्रांनो, सद्यस्थितीचा विचार केला तर सोयाबीनमध्ये मात्र वाढ झालेली आहे. देशातील बाजारात मागील काही दिवसापासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात सोयाबीन भावाला चांगलाच आधार मिळाला आहे. आजही प्रक्रिया प्लांटच्या खरेदी भावात वाढ झाली होती. पुढे सोयाबीन आणि सोया तेलाला उठाव मिळत असल्याने भाव सुधारले आहे. आज प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव 5,450 ते 5,600 रुपयाच्या दरम्यान होते, तर बाजारामध्ये सोयाबीन सरासरी 5,100 ते 5,300 रुपयाच्या दरम्यान विकले जात आहे. सोयाबीनच्या भावाला चांगला आधार असल्याने दर टिकून राहतील असा अंदाज आहे. तर कापूस दर स्थिरावले, कापसाच्या भावात झालेली सुधारणा कायम आहे. आता CCI यंदाच्या हंगामात खरेदी केलेला कापूस विकत आहे, यामुळे दरावर याचाही परिणाम होत आहे. CCIने कापूस विक्रीचे भाव कमी केले नाही, यामुळे आधारही आहे. सध्या बाजारात कापूस 7,900 ते 8,200 रुपयाच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारातील कापसाची आवकही कमीच आहे. खुल्या बाजारात कापसाचे भाव वाढल्याने CCIची खरेदीही कमी झाली आहे. पुढील काळात बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. याचा आधार कापसाच्या भावाला मिळेल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. तुरीच्या दरात सुधारणा. देशातील बाजारात सध्या तुरीला चांगला उठाव आहे, तर दुसरीकडे तुरीची आवक कमी आहे, त्यामुळे तुरीच्या भावाला आधार मिळाला आहे. तुरीचे भाव जानेवारी महिन्यात क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांनी सुधारले आहे. सध्या बाजारात तूर 6,900 ते 7,300 रुपयाच्या दरम्यान विकली जात आहे. तुरीची आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुरीचे दर स्थिरावण्याची शक्यता आहे. बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावरही दबाव दिसू शकतो, पण हमी भावाने खरेदी सुरू झाल्यानंतर वाव टिकून राहण्यास मदत होईल. मित्रांनो, कापूस उत्पादकांचे 3 महिन्यात 2,500 कोटींचे नुकसान, आयात शुल्क रद्दचा फटका, CCIची खरेदीत दिरंगाई. मित्रांनो, खास करून केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या 3 महिन्यासाठी कापसावरील 11% आयात शुल्क रद्द केल्याने दर दबावात आले. याच काळात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात यायला सुरुवात झाली आणि CCIने MSP दराने कापूस खरेदी करण्यास दिरंगाई केली. या काळात व्यापाऱ्यांनी 66.06% कापूस बाजारभावाने म्हणजे MSP पेक्षा कमी दराने खरेदी केल्याने देशातील कापूस उत्पादकाचे सरासरी 2,233.37 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. ऑल इंडिया कॉटन ब्रोकर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या 3 महिन्यातील देशभरातील बाजारात एकूण 147,31,441 गाठी एवढा कापूस बाजारात आला. यातील 50 लाख गाठी 85 लाख क्विंटल कापूस CCIने तर आयात शुल्क रद्द केल्याने कापसाची आयात वाढली. मित्रांनो, मानवत येथे कापसाला 8,090चा भाव सध्या मिळताना दिसत आहे. पावती आपण बघू शकता. त्यानंतर पुढची एक पावती बघा, 8,050चा भाव आहे. पुढची एक पावती बघा, ज्यामध्ये 8,100चा भाव आहे. पुढची एक पावती बघा, ज्यामध्ये 8,090चा भाव आहे. मित्रांनो, पुढची एक पावती बघू शकता तुम्ही. आता अकोल्याची पावती दाखवतो. इथे मात्र त्या ठिकाणी 8,395चा भाव आहे. मित्रांनो, आवक सध्या कमी आहे. जशी आवक वाढेल तसा भावही वाढणे. आवक जास्त असल्यामुळे सध्या भाव कमी आहे. आवक कमी झाल्यावर भाव वाढेल. किल्ले दारूर जास्तीत जास्त 8,010 रुपये, वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,100 रुपये, त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8,250 रुपये, त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,275 रुपये, त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,290 रुपये, त्यानंतर मांडळ जास्तीत जास्त 7,900 रुपये, त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 8,000 रुपये, त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,100 रुपये, त्यानंतर मित्रांनो उमरेड जास्तीत जास्त 8,160 रुपये, त्यानंतर मित्रांनो अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,192 रुपये, त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 8,250 रुपये, त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये, त्यानंतर मित्रांनो पारशिवनी जास्तीत जास्त 8,000 रुपये, त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर जास्तीत जास्त 8,250 रुपये, त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 8,050 रुपये, त्यानंतर मित्रांनो बीड धारूर खाजगी बाजार 7,850 रुपये, तर वसमत परभणी खाजगी बाजार 7,870 रुपये, तर
गंगाखेड परभणी या ठिकाणी 8,060 रुपये खाजगी बाजार, तर बीड केज या ठिकाणी जास्तीत जास्त 8,000चा भाव चालू आहे. दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.